मुरबाड विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मंत्रालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत बदलापूर शहरातील विद्यमान ग्रामीण रुग्णालयाचे 200 खाटांच्या आधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात आली। तसेच बदलापूरमधील शिरगाव येथे महिलांसाठी स्वतंत्र 200 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। बैठकीदरम्यान बदलापूर परिसरातील वाढती लोकसंख्या, आरोग्य सुविधांवरील ताण आणि आपत्कालीन सेवांची गरज यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। सध्या उपलब्ध असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता मर्यादित असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती। या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा विस्तार करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली। प्रस्तावानुसार सध्याच्या रुग्णालयाची क्षमता 200 खाटांपर्यंत वाढवून आधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि सक्षम आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या विस्तारासाठी आवश्यक असलेली सुमारे 5 एकर जागा ताब्यात घेण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे। प्रशासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक समन्वय साधत कामाला गती देण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिरगाव येथे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे। या रुग्णालयात महिलांसाठी विशेष वैद्यकीय सेवा, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा आणि सुरक्षित उपचार वातावरण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे। या प्रस्तावासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयांमुळे बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार मिळणे सुलभ होणार असून महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारल्यास मातृ व बाल आरोग्य सेवांमध्येही लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे। तसेच या प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे आणि आरोग्य सेवांचा दर्जा उंचावून एकूणच परिसराच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।